15,000चे धनादेश सुरुवातीला वाटत असताना त्या निमित्ताने गावोगावी हिंडणं झालं आणि हिंडत असताना एक गोष्ट लक्षात आली की या समस्येची गंभीरता खूप व्यापक आहे. म्हणजे त्याला मदत खूप वेगळ्या स्तरावर पण झाली पाहिजे. केवळ ही तुटपुंजी राशी देऊन काही आपण त्यांना म्हणू शकणार नाही किंवा खूपच त्यांचं काहीतरी आयुष्यात बदल घडेल अशातलाही काही भाग नव्हता. मग यातलं मूळ कारण शोधण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही केला. मग लक्षात आलं की पाणी हा एक शेतकरी बांधवाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे. ज्या ज्यावेळी पाणी नसतं, ज्या ज्यावेळी वृक्षता असते किंवा दुष्काळ असतो ना, त्यावेळी सगळ्यात अगोदर संपतं काय तर माणसातनी काहीतरी करण्याची उमेद संपते. आम्ही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास संपतो. विदर्भ आणि मराठवाड्यात तसं पावसाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या तुलनेमध्ये. पण आता तिथे बरेच जलस्रोत आहेत. पण हे जलस्रोत बुजले गेलेले असल्यामुळे किंवा नीट मेंटेन न झाल्यामुळे मग आपण पाण्यासाठी हे काम करता येईल का? मग जलसंधारणाचं काम, पण मुळामध्ये पाणी हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. या पाण्यानं एक माणूस घडवलाय आणि खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला उमेद देण्याचं काम केलंय की नाही, आम्ही आत्महत्या हा जो शेतकरी आत्महत्या विषय खचून न जाता आपण जर सर्व एकत्र आलो, गाव एकत्र आलं तर आपण दुष्काळावर मात करू शकतो, आपण परिस्थितीवर मात करू शकतो, दुष्काळी भाग आम्ही हिरवा करू शकतो. ही उमेद जी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, आम्ही सर्व गाव एकत्र येऊ शकतो ही उमेद जी निर्माण झाली आहे आणि पुढची पिढी घडवण्याचं, खऱ्या अर्थानं जे पिढी घडवण्याचं काम नामनं केलंय, मला वाटतं ते काम फार महत्वाचं आहे. मग सगळ्या मृत झालेल्या ज्या नद्या आहेत, म्हणजे रस्ता असा आहे आणि रस्त्याच्या त्याच समपातळीवर आलेले त्या सगळा भरलेला तो गाळ, मग तो गाळ काढून बघूया, त्यांनी काही होणार आहे किंवा नाही होणार आहे काही कळत नव्हतं. पण आपण हे सुरू करूया. काही तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांनी सांगितलं की असं केलं तर, मग ते तसं केलं तर, आणि त्यातून ही सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात नैसर्गिकरित्याच पावसाचं प्रमाण तसं कमी आहे. परंतु नद्या, नाले, तलाव असे असलेले जलमार्ग सुद्धा गाळाने भरून गेले होते. या कारणामुळेच पडत असलेल्या पावसाचा पुरेपूर फायदाही शेतकऱ्यांना होत नव्हता. केवळ पैसे देऊन हा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून मग नाम फाउंडेशनने जलसंधारणाचं काम हाती घेतलं. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातला पाऊस उपड्या घागरीवर पडत होता. ही घागर सरळ करण्यासाठी नामचे हात पुढे सरसावले. जलसंधारणाचं जे काम झालं, खरी सुरुवात झाली लोळतगाव म्हणून जे आहे बीड मधलं, तिथून सुरुवात झाली. राजाभाऊ शेळके, केशवराव आघाव यांचा मोठा इनिशिएटिव्ह या कामामध्ये होता, शिवराम घोडकेचा सुद्धा. बरं, त्यातली सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंट सुद्धा खूप करतं. आपल्याला त्या कामाची किंमत नसते. जोपर्यंत माझ्या खिशाला मी हात घालत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की हे माझं आहे. त्यामुळे आम्ही करत असताना असं ठरवलं की एस्केवेटर, तर आम्ही तुम्हाला एस्केवेटर पोकलेन देऊ, पण त्याच्यामध्ये डिझेल भरण्याचं काम तुमचं. म्हणजे ते नामनी केवळ नाही, लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा होता. त्याशिवाय त्याला गंमतच नाही. कारण सगळं सहज दिलं, सगळं फुकट मिळते असं म्हटल्यानंतर त्याची किंमत राहत नाही. कडेवर घ्यायचं नाही म्हटलं, अडखळत असेल बोट द्यायचं, नीट छान चालायला लागलं की बोट काढून द्यायचं. आणि मग ती तशी सुरुवात झाली. मी गेल्या 95 पासून ह्या नदीची दुरावस्था पाहतो. आमच्या इथे एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 1996-97 साली झालेला होता. गेल्या 10-15 वर्षापूर्वी ही नदी सतत उन्हाळ्यामध्ये पण वाहत असायची. त्यामुळे इथला परिसर हा बागायतदारांचा परिसर म्हणून ओळखला जायचा. जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची शेती म्हणजे लोळतगावची शेती गणली जायची. परंतु त्याच्यानंतर 2000 साली बंधारा 2 मीटर कोणला. त्यावेळेस आमचा त्या बंधाऱ्याचा पाण्याचा सोर्स 2 किलोमीटर गेला होता. तर आजूबाजूच्या या 4-5 गावाला त्याचा फायदा झालेला होता. त्याच्यानंतर जे साईटनं
साईडने फुटलेला होता, त्यातून पाणी निघून जात होतं आणि त्या नदीत जे काही थोडंफार अवकाळी पावसाचं म्हणा किंवा पावसाळ्यात येणारं पाणी थांबत नव्हतं आणि नदी 2 दिवसात कोरडी पडायची. आणि तेव्हापासून आमच्या बंधाऱ्यामध्ये कसले एक थेंब पण पाणी साचलेलं नव्हतं आणि तिथून पुढे 2005च्या नंतर या 5-10 वर्षात सतत दुष्काळ पडत चाललेला आहे. त्या दुष्काळामुळे या नदीला पाणी या 10 वर्षामध्ये जे जन्मलेले मुलं आहेत त्यांना वाहतं पाणी पाहायला भेटत नाही. मुलं पुढे सरसावली आणि नंतर त्यांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन नावाची एक संघटना उभी राहिली. नाम फाउंडेशनने अगोदर आर्थिक मदत केली, शिलाई मशीनचं काम केलं आणि हे करत असताना त्यांना कुठंतरी वाटलं असेल समजा की आपण आता जलशिवार ह्याच्यामध्ये काम करावं. नाम फाउंडेशनने जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये मला वाटतं आमचं पहिलं गाव आहे की त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांनी शब्द दिल्याबरोबर 9 तारखेला उद्घाटन केलं आणि उद्घाटन करून त्याच दिवशी आगाव साहेबांनी राजाभाऊ शेळके असतील त्यांनी चर्चा करून 9 तारखेला उद्घाटन करून लगेच मशीन पाठवून दिली आणि 9 तारखेला कामाची सुरुवात झाली. जलसंधारणाच्या कामाची सुरुवात बीड जिल्ह्यातील लोळद गावापासून झाली. या गावातील बिंदुसारा या नदीचं 2 किलोमीटर लांबीचं रुंदीकरण, खोलीकरण आणि नदीवरील मोडकळीस आलेल्या बंधाऱ्याची डागडुजी असं या कामाचं स्वरूप होतं. नाम फाउंडेशन मार्फत जेसीबी पुरवण्यात आले, परंतु सिंहाचा वाटा मात्र गावकऱ्यांनी उचलला. त्यांनी पोकलेन दिले, मशीन दिले, डोजर दिले. 7 वाजता सुरू करतो ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचं काम चालू असतंय. काम असं की बंधारा पॅक करणे, त्याची उजवी बाजू फुटलेली होती तर ती भरून काढायची आणि जवळपास नदीची 1 किलोमीटर खोलीकरण काम त्यांनी चालू केलंय. युद्ध पातळीवर काम चालू आहे सर्व गावकऱ्यांचं, लहान थोरासकट वयोवृद्धासकट आणि ह्या पोकलँडवाले ऑपरेटर असतील, जीसीपी वाले ड्रायव्हर ऑपरेटर असतील, टिप्परवाले ड्रायव्हर असतील, हे बी जसं स्वतःचं घरचं काम आहे असं काम करायला लागले. तिथं टचून एकदम जीवातून सगळेजण लोक या कामाला झटतायत. जवळपास नदीचं 1 किलोमीटर पात्र हे फ्रंटला पुढल्या तोंडाला जवळपास 3 मीटर खोदीकरण केले आणि पाठीमागं 5 मीटर असं असताना की बंधाऱ्याच्या खाली फ्लो मध्ये जवळपास 13 ते 14 फूट पाणी राहणार आणि बंधारा कोंडल्यानंतरही त्यामध्ये जवळपास 13-14 फूट असं म्हणजे 20 ते 22 फुटापर्यंत पाणी 1 किलोमीटर साचून राहिल्या कारणाने आणि ह्या नदीचं पात्र जवळपास 500 फुटाचं रुंदीकरण आहे. त्यामुळे एक असणारा चांगल्या प्रकारे बंधारा नसून तलावच होणार आहे. आणि हा जर बंधारा कोणला तर एक कमीत कमी 1000 हेक्टर जमिनीला ओलिताखाली येईल आणि पूर्ण भाग सुपीक होईल. 4-5 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल.
आणि लोळतगावमध्ये काय होतं, बंधारा तुटलेला होता, त्यामुळे पाऊस पडला तरी ते वाहून जायचं सगळंच्या सगळं पाणी. तर मग तो बंधारा नामच्या वतीनं तो आपण दुरुस्त केला आणि त्या नदीचं लोळतगावला रुंदीकरण आणि खोलीकरण केलं. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली असेल, सांगलीमधलं जत आटपाडी सारखा भाग असेल किंवा सोलापूर मधले सर्वच तालुके असतील, त्यानंतर साताऱ्यामधलं माणखटावचा थोडा दुष्काळी आणि कमी पावसाचा पट्टा आहे, तिथं आपण लक्ष दिलं. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काम केलं. कोकणामध्ये सिंधुदुर्गात तळ कोकणामध्ये कोळोशी सारखं काम असेल किंवा रायगड जिल्ह्यामधलं नाटळ सारखं काम असेल, संगमेश्वर मधलं विघ्रवली सारखं काम असेल. मला स्वप्न सुद्धा बंदर सारखं झोपून उठलं की ते वाटते. सकाळी 7ला येतोय, रात्री 12 वाजता येतच असतो. आज जवळजवळ 60-70 वर्षाच्या पुढचे वय असताना या मुलांनी माझ्या समोर समजा एवढं कार्य केलं, मला समाधान वाटलं. सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये झाली, परंतु त्याचं व्यापकत्व वाढत जाऊन केवळ बीड जिल्हा न राहता मराठवाड्यातील सर्व जिल्हे, 8च्या 8 जिल्हे म्हणजे जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली. पिंपळनेर गावाची सुद्धा अशीच गोष्ट. 1500 लोकसंख्येचं हे गाव दुष्काळाशी झगडत होतं. दुष्काळ आणि गाळाने भरलेल्या या नदीमुळे पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न या गावात निर्माण झाला होता. पिंपळनेर मधील ग्रामस्थ नाम फाउंडेशनला येऊन भेटले आणि त्यांनी कामाचा प्रस्ताव मांडला. रिद्धी सिद्धी नदीवर नाम फाउंडेशनने तब्बल 34 किलोमीटरचं काम राबवलं. नदीतील गाळाची माती आसपासच्या शेतात टाकली. आज जवळपास 200 एकर शेतीला या पाण्याचा थेट फायदा झालाय. 17 किलोमीटर रुंदीकरण आणि खोलीकरण चालू आणि याचा फायदा शेतकऱ्याला मोठा होणार आहे. कारण सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाऊस पडत नाही आणि पडलेलं पाणी वाहून जात होतं आणि रुंदीकरण आणि खोलीकरण केल्यामुळं पाणी मुरणार आहे ह्याच्यामध्ये नदीमध्ये आणि बोरला विहिरीला पाणी वाढू शकतं. बीड जिल्ह्यात पिंपळनेरमध्ये 34 किलोमीटर, नित्रूडमध्ये 15 किलोमीटर, ताडसोनामध्ये 10 किलोमीटर, घोगस पारगावमध्ये 10 किलोमीटर, आर्वीमध्ये 3 किलोमीटर असं बीड जिल्ह्यातील एकूण 27 गावांमध्ये मिळून 131 किलोमीटर लांबीचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलं. हजारो हेक्टर जमिनीला या कामामुळे फायदा होणार आहे. ही एका नव्या स्वप्नाची सुरुवात आहे. नाम फाउंडेशन संस्था इथं आणली आणि त्यांच्या मार्फत ही कामासाठी आम्हाला गाववाल्याला एक 10% अनुदान द्या, लोकवाटा द्या आणि हे तुमचं काम नदीचं आम्ही काम करू असं त्यांनी इथं गावात जाहीर सभा घेऊन सगळ्याला हे केलं, मार्गदर्शन केलं गावातील लोकांनी. आम्ही सुरुवातीला एकरी 1000 रुपये असा लोकवाटा गोळा करण्यास सुरुवात केली आणि आमच्या गावामध्ये जवळपास 5 लाखाच्या जवळपास लोकवाटा जमा झाला. आम्ही नाम फाउंडेशन तर्फे डिझेल टाकून JCB प्रोक्लेन सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातूनच हे काम या ठिकाणी तडीत जात आहे. भविष्यामध्ये आपल्या गावाला जर हे काम पूर्ण झालं तर 2 वर्षाची तहान एकदा बंधारा भरल्यानंतर 2 वर्षे या गावाला पाणी टंचाई जाणवणार नाही असा माझा विश्वास आहे.
लोकवाटा द्यायला सुरुवात केला आणि कामाची सुरुवात झाली. आता ती नदी इतकी चांगली केली आहे की भविष्यात आमच्या गावाला टँकर मुक्त केलं पण शिवारात सुद्धा पाणी कधी कमी पडणार नाही. कारण या नदीचं पात्र रुंदीच्या दृष्टीने 120 मीटर आणि गावाच्या शिवाराचा विचार केला तर लांबीची गावाची ही 4 किलोमीटरचं क्षेत्र या गावामध्ये मोडतं. त्यामुळे 4 किलोमीटरच्या परिसरात ही नदी आहे आणि हिच्या आजूबाजूला 2 किलोमीटर पर्यंत हिचं पर्क्युलेशन होऊ शकतं. जर 120 मीटर रुंदीचा पात्राचा जर बंधारा भरला तर गावाला 2 वर्ष निश्चितच पाण्याची निकड पडणार नाही. साहेब, आमच्या इथं नाम फाउंडेशननं एवढे आता इथून पुढे आमची प्रगती होणार आहे. कारण नाम फाउंडेशननं कमीत कमी आमच्या इथं 4-5 किलोमीटर नदीचं उकारलेलं आहे. कामाला सुरुवात केल्यानंतर अगदी 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर असं काम होईल का अशी सर्वांची भावना होती, पण आज जवळपास 6 किलोमीटर काम आमचं पूर्ण झाले आहे. तसंच आणखी काही ओढे शिवारामध्ये दुसरे 2-3 ओढे आहेत. त्याचं देखील काम इतकं चांगल्या पद्धतीनं झालंय. शेतीला जितकं पाणी लागतंय पूरक अशा पद्धतीचे ओढ्याचे सुद्धा ओढा सरळीकरण करून टाकलेलं आहे. नाला सरळीकरण, नाल्याचंही काम सुंदर आधी आपल्या शिवाराला पाणी पोहोचण्यासारखं काम झालेलं आहे. आणि पावसाच्या पहिल्या क्षेत्रामध्ये योगायोगाने जर पाऊस झाला तर आमचं गावाचं एवढं कल्याण होणार आहे. 1972 नंतर सतत दुष्काळाच्या छायेत वावरणारं आमचं गाव. ह्या गावामध्ये आता जर पहिल्याच पावसामध्ये योगायोगाने पाऊस जर झाला तर आमची कायमची लगेच दरिद्री पार होणार आहे. वाहतिया चंद्रभागा दुथडी भरून सोन्या वाणी लाटा साऱ्या सावली धरून बारा वाजवितो बाबा सकाळी सकाळी यावे यावे नारायणा गातो या भूपाळी. आम्हाला जसं कळतंय तेव्हापासून आम्हाला एक पाण्याची काही माहिती नव्हती आणि आता आम्हाला गेल्या वर्षापासून पाण्याचं काय महत्व आहे हे नाम फाउंडेशननी करून दिलंय. म्हणजे बंधाऱ्यामुळे भरपूर फायदा झाला आणि पुन्हा नंतर हे फायदा झाल्यानंतर लोकांना बरं वाटलं म्हणून लोकांनी कामं करायला सुरू केली. आता या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात पाणी राहील. जवळपास आमचा लोळगावकरांचा 1250 ते 1300 एकरचा जो शिवार आहे हा पूर्णतः ओलिता खाली येईल. उत्पन्न बरंच वाढलं, जवळजवळ 50% लोकांचं उत्पन्न वाढलेलं, कारण विहिरीला पाणी वाढलं ना, बोरला पाणी वाढलं, त्याच्यामुळं 50% लोकांना या पाण्याचा फायदा झाला. त्या खोलीकरणाचा भरपूर फायदा झाला. पुन्हा ऊस आले, पुन्हा जेवाऱ्या, 2-3 वर्ष जेवाऱ्या नव्हत्या, काय नव्हत्या, जेवाऱ्या झाल्या. आता गहू बी मिळाले 2-3 वर्षात खायला. 2 वर्षापासून बाहेरून ट्रॅक्टरनी पाणी बोलित होतं, टँकरने, आणि आम्हाला अजिबात जनावरला पाणी नसायचं. त्या पाण्यामुळे भांडणं चालू असायचे. पण 2 वर्षापासून गेल्या वर्षी खोलीकरण केल्यामुळे विहिरीला पाणी आले, थोडं बोरला पाणी आले, त्याच्यामुळं गावातलं पाणी आम्ही दुसऱ्याला देऊ शकतो जितकी आमची हे झाली. नैने माझ्या अश्रू दाटत आई तुला पाहा वाटत रे रामा. नैने माझ्या अश्रू दाटत आई तुला पाहा वाटत रे रामा.
नाम फाउंडेशन संपर्क. पाण्याचं नियोजन थोडक्यात आपल्याला व्यवस्थित करता येईल का, म्हणून ठिबक सिंचनाचा एक प्रयोग आपण 3 ठिकाणी केला. त्यावेळेस शब्द दिला होता की ह्याचं येणार अनुदान आम्ही रिटर्न नाम फाउंडेशनला करणार आहोत. आज एकाडे एक दिवस जवळजवळ 1 ते 2 टनाचे आम्हाला काकडीचं उत्पादन मिळतं, 15 ते 20 कॅरेट कारलीचं उत्पादन मिळतं, त्याचबरोबर दोडक्याचंही त्याच पद्धतीने मिळतं. साधारण ठिबकचा हा खर्च नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला 0 पैसा आला.